नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी कटवडा रेसिपी दाखवत आहे। तर ही रेसिपी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। तर माझी पद्धत वेगळी आहे। तर पाहू शकता त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू। कटवड्यासाठी साहित्य पहा। मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, कोथिंबीर अर्धी वाटी घेतले, खोबरं एक अर्धी वाटीला कमीच घेतले तुकडे वाळलेले, लसूण 8-9 पाकळ्या घेतलेल्या आहेत, मिरची 7-8 घेतलेल्या आहेत बारीक चिरून, मीठ चवीनुसार घालायचे, कढीपत्ता 7-8 पाने घालायचे, कांदा अर्धी वाटी घेतलेला आहे, हिंग मी थोडा घेणार आहे, परत यामध्ये जिरे 1 चमचा लागणार आहे, जिरे 1 चमचा, तीळ 1 चमचा, ओवा अर्धा चमचा, हळद लागणार आहे। तर जिरे मोहरी फोडणीसाठी पण लागणार आहेत, धने जिरे पूड 1-1 चमचा लागणार आहे, लाल तिखट 1 चमचा लागणार आहे। तर आपण कसे करायचे कटवडा ते पाहू। आता एका भांड्यात मी 1 वाटी बेसन घालते, अर्धा चमचा हळद घालते, अर्धा चमचा धने पूड घालते, अर्धा चमचा जिरे पूड घालते, 1 चमचा लाल तिखट घालते, थोडासा नगभर हिंग घालते, सोडा नगभर घालते, अर्धा चमचा ओवा घालते, मीठ 1 चमचा घालते। हे सर्व मिक्स करून घेते, थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकसारखं करून थोडंसं पाणी चमच्यावर घालून एकसारखं करून घेते। पीठ खूप छान झालेलं आहे, असं पडतंय म्हणजे ते मस्त झालेलं आहे। हे बघा, असं पडायला लागते तरच ते सुंदर होते। आता आपण बाकीची तयारी करू। कढई ठेवलेली आहे, ती तापलेली आहे, त्याच्यामध्ये आता खोबरं आणि लसूण घालते, ते आपण थोड्याशा तेलात भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याला थोडे थोडे डाग पडले की आता गॅस बंद करायचा आहे, कारण जास्त आपल्याला करपायचं नाही आहे, याचा मसाला करण्यासाठी भाजत आहे। पण आता त्याच कढईत 1 चमचा तेल घातलेला आहे, त्यात मी आता 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालते, मोहरी चांगली भाजल्यानंतर मिरच्या घालते, त्याच्यानंतर कांदा घालते, कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला। आपला कांदा मिरची भाजलेली आहे, त्यात अर्धा चमचा हळद घालते मी, 1 चमचा मीठ घालते, कोथिंबीर थोडी घालते, बटाटा उकडलेला बारीक करून घालते, सर्व मिक्स करायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे। 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवते। भाजी आपली मस्त तयार झालेली आहे, आता ही मी बाजूला काढणार आहे। आपण आता मगाशी खोबरं भाजून घेतलं, लसूण भाजून घेतला, तर ह्याच्यामध्ये जिरा 1 चमचा आणि तीळ 1 चमचा घ्यायचं आहे आपल्याला, ते भाजून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं। आता आपला मसाला तयार झालेला आहे, तो मी एका प्लेटमध्ये काढते। आता कढईत मी 1 चमचा तेल घातलेला आहे, आपण आता कटवड्याचा रस्सा करून घ्यायचा आहे। तर तेल तापलेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते, 1 चमचा मोहरी घालते, तडू लागल्यावर कांदा थोडा घालते मी, भाजून झाल्यावर हळद अर्धा चमचा, ते भाजून झाल्यावर कांदा लसूण मसाला मी 1-2 चमचे छोटे हे घालते आहे। हे भाजत आल्यानंतर आपण मसाला तयार करून घेतला खोबऱ्याचा पाट्यावर, वाटण लसूण खोबऱ्याचं ते घालते आहे, सर्व घालायचं। आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचाभर मीठ घालते, त्यात थोडं पाणी घालते, आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता। आता कट आलेला आहे मस्तपैकी, तर त्याच्यावर आता कोथिंबीर जरा घालते थोडीशी,
आपल्या कटवड्याला खूप छान तर्री आलेलं आहे, मस्त झालेला आहे कटवडा, उकळी आलेली आहे छान। आता मी गॅस बंद करते। कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। आता हे मी 4 गोळे असे भाजीचे करून घेतले, बटाट्याच्या भाजीचे, आपण वडे तळण्यासाठी। तर हे पीठ आता 10-15 मिनिटं मुरलेलं आहे। तर मी आता त्याच्यामध्ये गोळे असे गोल घालून घेते। आता हे असे चमच्याने सोडू शकता किंवा हाताने सुद्धा असं सोडू शकता। दुसरा गोळा आता मी टाकते। असे सगळे गोळे मी टाकून घेणार आहे। तर हे आता एका बाजूने भाजत आलेले आहेत, दुसऱ्या बाजूला भाजण्यासाठी आता मी पलटे करून घेते। आपल्या अंदाजानेच ते परत भाजायचे किंवा ओले असताना कढईत झारा घालायचा नाही। वडे ओले असताना जरा भाजत आले खालून की झारा घालायचा आणि पलटे करायचे। आपले वडे मस्त छान खरपूस भाजून झालेले आहेत। आता मी हे सर्व करण्यासाठी घेत आहे। सुंदर वडे झालेले आहेत। आपले वडे आता मस्त तयार झालेले आहेत। आपला कट सुद्धा तयार आहे। तर मी आता हे असं कट देणार आहे वड्यांना आणि मी आता हा कट यात ठेवते आहे। तर त्याच्यात हे कटवडे घालते आहे। मस्त कट आलेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।